साधूचा आहे, तापसाचा वेश आहे आणि तापस वेशामध्ये तुम्हाला छळ करण्यासाठी आलाय अशी ती अप्सरा बोलू लागलेली आहे. झुकण्याचा विश्वास वर्षी छळ कैला शरारशी छळचत मेयाचे विराशी बहुमायशी जाणतो. ऐका 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 हनुमंत तुम्ही याच्यावर जर विश्वास केला तर जने याची विश्वासधारीशी कधी कधी माणसं वरच्या रंगाने फसते. साधूचा वेश घातला, गळ्यामध्ये माळा घातल्या, कपडे शुभ्र पांढरे अडकले आणि वेश साधूचा झाला की माणसं फसते. याच्यावरचा ब्राह्मणाचा वेश आहे, गळ्यामध्ये जानू आहे, हातामध्ये जपमाळ आहे, आसन घातलेलं आहे. साधूता आणि याच्यात काही वरून बघताना न्यूनता नाही, कमतरता नाही. पण बाह्य अंगाने हा साधू जरी दिसला तरी अंतरंगाने राक्षस आहे, महाकपटी आहे, मायावी आहे आणि एवढा मोठा प्रयत्न करून केवळ तुम्हाला बाधा करण्यासाठी आलेले अशी अप्सरा बोलू लागलेली आहे. जव उदयाये शुभानो कपिनंदनो हो कामारावा सुंदरनो ऐसा पण करे आला. आणि रावणापासून येत असताना त्यांनी मोठी प्रतिज्ञा केलेली आहे. काय प्रतिज्ञा केली? का सूर्योदय होईपर्यंत एकतरी हनुमंतराला येऊ देणार नाही, औषधी घेऊन देणार नाही, नाही चटकला तर नाना प्रकारचा प्रयत्न करीन, लाघव करीन, कपट करीन, त्याला रात्रीमध्ये तिथं मारीन आणि या मारण्याचा नाही खपला तर कथा सांगेन, कीर्तन सांगेन आणि सूर्योदय होईपर्यंत मी त्याला येऊ देणार नाही अशी प्रतिज्ञा करून आला. महापापी दुर्जन मोमारता करण्या विघ्न सतुजान कपिला. बाईनं परत परत सांगितलं, सत्य माने माझे वचन, माझं शब्द खरे माना, मी खोटं नाही बोलत, मी खरं बोलते आणि माझं बोलणं खरं माना आणि खरं मानलो तर तुमच्या कार्यामध्ये यश आहे. आणि बाई आहे, महाराजातून बाईचं काही बिनसला असेल, शेजारला जवळजवळ राहतात, म्हणून माझ्या बोलण्यावर जर विश्वास केला तर 100% तुमच्या कार्यात बाधा पोहोचणार आहे. म्हणून परत 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 बाई हनुमंतरायाला विनंती करू लागलेली आहे. एवढं बाई बोलली आणि ती आकाशामध्ये निघून गेली, स्वर्गाला निघून गेली. अप्सरा निघून गेल्याच्या नंतर बाईचं बोलणंच हनुमंतरायाने ऐकलं. इतक्या वेळात बाई बोलली पण मात्र काही बोलली नाही, ओंकार सुद्धा दिला नाही. बाई गेल्याच्या नंतर मनामध्ये विचार करत असताना नाथ महाराज म्हणायला लागले, काकाटला तो अंतरी, अंतरामध्ये काकाटले. अरे मी ज्याला महाराज म्हणून पाय पडलो, ज्याला महात्मा म्हणलो त्याने घातलं आणि ते महाराज नाही, तो एखादा राक्षस आहे. आणि अशा राक्षसाला मी एवढं नम्रपणाने लोकांना घातलं, याच्याबद्दलचा विचार करत असताना मनामध्ये थोडंसं का चाटलेपणा आला. आणि काय करते बाईने काही गोष्टी बोलल्या आणि बोललेल्या तेवढी ऐकल्याच्या नंतर हनुमंतराय मनामध्ये विचार आधारीला निजवला आणि मग बोलायला लागले. माणसं कधी कधी एकटं बोलतात की नाही, काही काही माणसं शेतात बोलले तर दोन्ही पक्षाने आपणच नटते, जाताना वाटणं जर निघाले तर बोलत. तसं हनुमंतराय मनाला बोलायला लागले, बोलू लागले. काय विचार आदरीला निजवला मला, अरे आपण त्याच्याकडे महाराज म्हणून पाहिलं, महाराज आहे ना,
तो नसेल का? आणि जर महाराज नसेल तर बाईनं त्याच्याबद्दलचं एवढं मोठं पाठीमागचं त्यांचं सगळं गारानं सांगितलं ते सत्य असेल का? मनाच्या ठिकाणी हनुमंतरा विचार करू लागले. रघुनाथा राक्षस दुष्ट अवधूतार संलग्नानी कपटता श्रीरामदूता जनी भेदे. हनुमंतराजाला महाराज म्हणून पाय पडले पण मनामध्ये विचार केला असेल का नसेल. मनातला विचार हे अनुमान प्रमाण आहे बरं का. अनुमान प्रमाणाने विचार केला महाराज म्हणून बाईचं खरं मानलं आणि एखाद्या महाराज असून बाईनं बाईचा डाव साध्य केल्याने त्याला जर राक्षस म्हणलं तर दोष लागेल, पाप लागेल, त्याच्या हत्येचं मला मोठं पातक लागेल. मनात विचार करू लागले असेल का नसेल. असा विचार करत असताना अनुमान प्रमाणात काही सापडलं नसावं म्हणून काय केलं, भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं. जय राम श्रीराम जय जय राम सभाय समरोरी रघुनंदना. अंतर्बाह्य इंद्रियानी मनानी अंतकरणानी भगवान प्रभू रामरायाचं चिंतन केलं आणि देवाचं चिंतन केल्याबरोबर काय झालं, समोरचा महाराज नाही हे राक्षस आहे कळालं. देखना हो मिया देही पावे पाता भाले हो दृश्य दशकची नारी दृष्टा तेही हरवे. काय झाले हनुमंत देखना हो नाही बघायचं असेल तर कुठं बघावं, देखाना अंतकरणामध्ये. अरे अंतकरणात मनात देहामध्ये बघायला लागतं मग कळतं. बघा ज्या डोळ्यांनी पाहिले त्या डोळ्यांनी राक्षस दिसले आणि आता ते डोळा बघत असेल तर महाराजच म्हणून. कारण चर्मचक्षुनी पाहत असताना कोण दिसलं, महाराज दिसले, साधू दिसला. आणि या चर्मचक्षुच्या डोळ्यांनी बघताना लोकांना घातलं आणि आता त्याच महात्म्याकडे बघायचं होतं, त्याच महाराजाकडे बघायचं होतं. पण आता ही डोळा सोडून दिला आणि ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहिले, अंतर्मुख दृष्टी केली आणि मग समोर बघत असताना जो राक्षस दिसत होता तो राक्षस नाही. कारण द्रष्टा दर्शन ही त्रिपुटी आहे. दृश्य द्रष्टा आणि दर्शन म्हणजे पाहणारा वस्तू आणि त्या वस्तूचं सत्यत्व ही तीन पद्धती आहे. डोळ्यांनी पाहिलं, पहिल्यांदा बघत असताना महाराज दिसले. अंतकरणाच्या ज्ञानाच्या डोळ्यांनी पाहिलं महाराज तो राक्षस आहे आणि मग समोरची वस्तू राक्षस रूपाने दिसली, तिथला दृष्टा गेला. म्हणजे डोळीवर दिसणारा असा त्याला भ्रम होते आणि ही भ्रम कुठपर्यंत वाटतो. एखाद्या अंधारामध्ये दोरी पडली तर त्या दोरीवर भासणारा साप सत्य नाही, दोरी सत्य आहे. पण भासलेला भ्रम आणि त्या ब्रह्मदृष्टीनं दिसणारी दोरी साप दिसली. पण ज्या वेळेला तिथं ज्ञानाचा डोळा गेला, प्रकाश गेला की सापाचा भ्रम नष्ट झाला आणि मग दोरी सत्यत्वाला आली. तसं अंतर्मुखतेने बघत असताना राक्षसाचा महाराजांचा महाराजपणा गेला आणि केवळ राक्षस हनुमंतरायाला दिसू लागला. दृष्ट हरपडिया काय हो दर्शन मुळेची काय भावने शिकावना काही दिसेना. दृष्टामध्ये कानाला डोळाच राग झाला आणि मग त्या डोळ्याने बघत असलेली वस्तू काय दिसेल म्हणलं तर आता ज्यांच्यातला जो भाव आहे त्या पद्धतीने पाहते बरं का. आपल्यातला जो भाव आहे तुम्ही ऐका, भगवान कृष्ण परमात्मा कंसाच्या सभेमध्ये गेले आणि तिथं ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला काही बघणाऱ्याला आपला मुलगा वाटला, काही बघणाऱ्याला देव वाटला, आपला पाठीराखा वाटला आणि काही लोकांना आपला शत्रू दिसला. पण या शत्रू मित्र भावांचा विचार केला तर शत्रूच्या ठिकाणी, शत्रूच्या अंतकरणामध्ये, शत्रूच्या निज शरीरामध्ये जे चैतन्य आहे ते परमात्मा. मग शत्रू मित्र भावानीकडे हे जीवपणाचा अपभ्रंश आहे. पण जीवपणाला दुरा सारला की उपाधीतलं चैतन्य हे परमात्मा आहे, सर्वांच्या हृदयामध्ये परमात्मा आहे. आणि मग एक परमात्मा स्वरूप दृष्टी झाली तर जग हे
नाना रूपाने नटलेलं जसं खोट आहे. पण केवळ कळतं की ज्या वेळेला या डोळ्याचा विषय अनुभवावा लागतो आणि ज्ञान दृष्टीनं पाहिलं की जग नाही देव आहे हे जसं सत्याला येतं, तसं व्यवहारिक दृष्टीच्या अंतर्मुख वृत्तीनं पाहिलं त्यावेळेला राक्षसच आहे हे हनुमंताला विषय कळाला. कवी भासे दृशाचे भार झाली आपली फुटीची बरोबर कपट चिन्हात परिच्छिन्न झाला. पाहण्याची क्रिया बदलली. वेळेला आणणारी की एका माणसाच्या दोन दिसते, एका वस्तूच्या दोन वस्तू दिसतात. म्हणजे डोळ्यातली अंगारी पडळानं की दोन दिसतात. पण जर डोळ्याच निश्चळला हलवलेल्या पाण्यात दोन दिसते, पण ते स्थिर झालं. अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्याच्या नंतर परिच्छिन्न अवस्था गेली की दिसणारी वस्तू परमात्मा दिसतो. आपल्यामध्ये मी माझं हे सगळं द्वैत आहे आणि या द्वैताला बाजूला सारलं की परमात्मा स्वरूप आहे, जगत परमात्मा आहे. तसं वरचा कपटाचा भाव दिला की अंतर्दृष्टीने पाहिलं, अंतर्ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं की कपटाचा भाव पूर्ण उडाला आणि राक्षसोत्तर दृष्टीच्या पुढे आलं. आवृत्ती कपटाची श्रीराम कपी समीष्टे कपट कपट जर असेल तर महाराज म्हणजे एका श्रीराम नामासाठी कपट जात, दोन पणा जात, दुजेपणा जातो. याला दुसऱ्या जगामध्ये औषध काय म्हणलं तर फक्त देवाचं नाव आहे. याच्यापेक्षा जगात दुसरं साधन नाही. आणि एक देवाचं नाव अंतःकरणातून घेतल्याच्या नंतर नाथमारे म्हणतो उडती कपटाच्या ओटी उठ्यामध्ये कपट जात. आणि इथं तर काय भगवान परमात्म्याचा निज भक्त आहे. कपी संनिष्ठामध्ये कपीच्या संगतीमध्ये कोण असतात देव, आणि मग ज्यांच्यापाशी अहोरात्र देव आहे त्यांना कपट बाधा होणं हे शक्य आहे का? कुठं राहतो देव? भक्ताकडे. हनुमंत काय कोण होते? भक्त आहे. बरं का? देवाला हुडकायचं असलं, देव पाहायचा असला तर संतांनी शास्त्रांनी एक ठिकाण सांगितले, म्हणजे संतापाशी देव राहतो. संता वाचून नाही, संतापाशी देव राहतो. संताचे वाचून देवाची प्राप्ती नाही. चकाराची भाषा लावली. आणि मग हनुमंत कसे देवाचे निज भक्त आहे आणि निज भक्तापाशी तर देव आहेच. म्हणून हनुमंतांनी देवाचं नाव घेतलं, याच्यात नवल नाही. पण देवच भक्तापाशी राहतो, त्यांना कपटाची बाधा कधी होत नाही असं नाथ महाराजांची. सत्पर मारिला बघायला सुरुवात केली. महाराज हनुमंतरायांनी त्याचं प्रक्षालन केलं. कारण काही ओळखताना काही हालचाली, काही हावभाव, काही गोष्टी त्याच्या वृत्तीवर, काही स्वभाव, या सगळ्या लक्षात येतात. तर निर्धार करावा लागतो. हनुमंतरायांनी निर्धार केला आणि निर्धार करून बघत असताना पूर्ण राक्षस आहे, कपटी आहे, दुराचारी आहे हे कळालं. आणि हनुमंतराय म्हणाले की या आणि मला मारण्यासाठी प्रत्येकच्या पोर आलेला आहे. पण त्याला माहिती नाही. म्हणजे मी आता एका क्षणामध्ये आपल्या ढाकरीने त्याला मारतो असा हनुमंतरायांनी निर्धार केला. ऐसे देवी कपिल
अनाराचे समोर बोल बोल निष्ठुरा सोबानर सरसावला एवढा विचार करा हनुमंत राक्षसाच्या पुढे आले काळिंदीच्या पुढे आले आणि पुढे येऊन मेघाराणी बोलायला सुरुवात केली. हनुमंत काळिंदीला बोलू लागले, बोलणं वाचल्याचं ऐकलं. काय करतो ऐका, अरे बापिया निशाचरा झोनी पळशी दुराचारा बरं तुझी आकली नली संभारा कपटाचारा सांडी करते काय नदीच्या पुढे हनुमंत राहिले वाचले. अरे पापिया दुराचारा, एक दुष्ट गोल्डन काळ्यानी आता कपटाचा सोड. इथपर्यंत चाललं तुझं कपट, पण आता कपटपणा सोड. खऱ्या स्वरूपाने एका क्षणावर धावले. मी तुला मारणार आहे. माणीला सांगून बोलू लागले. ऋषी रूप धरे बापासा करवाला आता होई सावकाश ऋषीचा वेध ठरलेले, ऋषीचा वेध म्हणून मला मारण्यासाठी आला. माझ्या कार्यामध्ये निग्रह करण्यासाठी आला. पण आता समाधान हो, आता एका क्षणावर झालं रे. मी तुला घात करेन असा हनुमंत व्हायचं बोलला. ऐकिलं बाबा काय हाते बरी वाचसी निवेदित ऐसे गानोड निसिका दोषार्थ कारण मी आज माझ्यापासून तू निश्चित वाचणार नाही. जीवेजीत जीवानी जिवंत राहणार नाही. या देहाने मी आता जिवंत राहणार. क्षणामध्ये तुला घात करणार आहे, तुला मारणार आहे. पण आता हे महाराजाचं सोड आणि खऱ्या स्वरूपावर मारुते संसाराच समृते रमी जिंकावया कपिपती सातो बचती मारेला हनुमंताकडे आले. बघल्याबरोबर त्यांनी आपला रूप बदललं. हनुमंताला मारण्यासाठी आता सगळे सोडलं. महाराजकी सोडली, यश सोडला, भूषण सोडलं आणि खऱ्या स्वरूपावर प्रगट होऊन हनुमंताला मारण्यासाठी हा काळी ऐकल्याबरोबर काळिंदीनं आपलं रूप सगळे बदललं. महाराजाचा यश मंत्र जपण्याबरोबर गेला. अत्यंत पर्वताच्या आकृतीचा कारण शरीर आहे. तोंडामधून दारा बाहेर पडलेले दाखल असा अकराळ विकराळ रूप धारण हनुमंताच्या पुढे केलं. माथाचे भारी जैसे वृक्ष सुरपाय एवढं मोठा धारण केलं. नाथ महाराजांची 40 कोस उंच घ्यालं. 40 कोस उंचीचं 20 कोस रुंदीचं महाराजांनी पिंपळाच्या मुलामध्ये कसं येते 16 शेती थाट मुळा टाकलेली भयानक रूपाची धारणा केली. आतही दारा समसरित मासाचे चाकयात सगळ्या शुद्धे तैसा भास शरीर धारण केलं. 40 कोस उंचीचं 20 कोस रुंदीचं आगळवंच एवढं मोठं शरीर 8 दारा समसमित होता. महाराज म्हणायला लागले 8 दारा
त्याच्यामध्ये मी काही दुसरं ठेवलं नव्हतं. एक मासाचा तुकडा ठेवला होता आणि त्या मासाच्या तुकड्यातून हळूहळू त्याच्या जी व्यवस्था होत होतं असं भयानक एवढ्या शरीराला डोळा तेवढा असावा गावाला एवढा तरी एक असावा. पण नव्हता महाराज म्हणजे भोयांचाही मोबाईल खोल मोठी पर्वतामध्ये तरी असावं अशा प्रकारचं त्याच्यात ते भोय आहे आणि त्या भोयामध्ये खोल असे बुबुळ आहे, बारीक डोळ्याने लाल बघता येत होतं. एवढं असं भयानक हनुमान भयानक मारवलेला याच्या काळामध्ये मेघ कसा गरजेला करावा अशी भयानक आवळी गेली आणि भयानक आवळी घेऊन हनुमंतरायला मारण्यासाठी त्या धुनीमधलं पेटवलेल्या धुनीमधलं मोठं कोणी घेतलं आणि हनुमंतरायच्या वर चालला. ऐका एवढ्या पुरुषार्थ करून खोलीत घेऊन मारायला आले. हनुमंतरायाने याला सामान्य रूपामध्ये मारायला वेळ लागते. त्यांनी आपला पुरुषार्थ प्रगट केलाय. मात्र म्हणजे आपल्याला करावं एवढं मोठं धारण केलं किती उंच उडाले तर त्याच्या डोक्यापासून हे 40 कोस उंच होत, त्याच्या डोक्यापासून रात्रीची उड्डाण 40 कोस गेली आणि तिथून हनुमंतराय करताना महाराजांनी वर्णन केलं. एवढ्या आयुष्याने ऐश्वर्याने पुरुषार्थाने हनुमंतरायाला लागले. लोखंडाचा तापलेला गोळा वरून खाली यावं जसा लाल बुंद दिसतो तशा प्रकारचा हनुमंतरायचं शरीर दिसायला लागलं. नुसतं दिसायला वेगवरती अत्यंत वेगाने खाली यायला लागले. मनाच्या वेगाला पाठीमागे टाकू एवढ्या वेगाचा निलमुटांचा राक्षसाच्या मस्तकावर पडली. महाराज म्हणायला लागले कपीचा भार वरून डोक्यावर पडल्याबरोबर तुकडे 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 झाले. किती मोठा लहानपणी वरील पडला. 100 तुकडे राहिले पण वक्त नीट गेले नाही असं म्हणलं तर काय अडचण येणार नाही बरं का. कारण जवळच नेले की दुसऱ्याला घेऊन जातो. अजून एवढ्या मी तुझ्या करामुळे केले सर राहणार नाही. मी तुला युद्धात वाचून जाऊ देणार भूमी आदयला निधावतीला पडलं आणि परताना मारली. एवढं भयानक जनावर पडल्यावर
महाराज म्हणायला लागले पर्वतेश दबावला सगळं पर्वत हातरून गेलेलं लक 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 असा त्या हाताळ्याचा पर्वतावर झाला काळी पडल्याबरोबर आणि त्या आवाजाचा धुळी आकाशामध्ये घुमू लागलेला आहे.